हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी जाणार आहे साक्षी आणि त्यांच्या फॅमिलीसोबत 2 दिवस काहीतरी राहणार आहे आणि नंतर मग नाशिक शिर्डीला जाणार आहे. तिकडे पण आय थिंक मी 2 दिवस काहीतरी आहे. आणि मी फर्स्ट टाइम शिर्डीला जाणार आहे, फर्स्ट टाइम. आणि मी 2 साड्या, 2 ड्रेस आणि वगैरे असे कपडे घेतले तर आहेत, पण थोडंसं अजून माझं सामान घ्यायचं बाकी आहे. सो काल मला टाईम नाही भेटला व्लॉग बनवायला, सो मी नाही पोस्ट केला. आणि तुम्ही लोकांनी मला बोललं तो चॅलेंज काय एवढा खास नव्हता हे ते, म्हणून मी ना तसे व्हिडिओ कधी बनवत नाही. कारण मला माहिती आहे की तशा व्हिडिओजला जास्त व्ह्यूज वगैरे नाही येतात आणि तुम्हाला पण ते आवडत नाही, तर म्हणून मी जे जास्त बनवतच नाही कधी. म्हणजे खूप पहिला एकदा बनवलेलं जेव्हा मी विरारला होती, आणि डायरेक्ट त्याच्यानंतर मी आत्ता बनवलं, त्या दिवशी बनवलं, कारण मला त्या दिवशी काय पोस्ट करायला नव्हतं, म्हणून मी ते व्हिडिओ बनवली की चल ठीक आहे, चल उद्या पोस्ट करायला काहीतरी बनवते, म्हणून ते मी बनवलं होतं नॉर्मली. पण मला आता समजलं आहे की नक्की तुम्हाला काय बघायला आवडतं ते, सो मी म्हणून असेच व्हिडिओ बनवते. सो आता मी उठली आहे आणि मी बनवते दाल पालक बनवते आणि भात बनवते, कारण मला खूप जास्त भूक लागली आणि घरी कोण नाही. मोनू कॉलेजला गेले, येशू स्कूलला गेले, मम्मी कामाला गेले, मी एकटी घरी आहे आणि मला लई भूक लागली आणि मम्मीने आज जेवण बनवलं नाही. तर मी भात लावलाय, भाजी कापली आहे, धुवून कापली आहे आणि आता कांदा कापते. मला ते कापायचं भेटत नव्हतं म्हणून मी ह्याच्यावर कापते. मी काय पण करू शकते. जो मी ऍडजस्ट माहित नाही मला बरोबर केला की नाही, पण ते करताना माझं हे जळून आहे, म्हणून मी पहिला माझं हे काम करते. काय आणि मी डाळ तर धुतलीच नाही. मम्मीनी हे संपली नाही, जेव्हा ही आता संपेल तेव्हा मम्मी ह्याच्यात परत भरेल. डाळ धुतली मी थोडंसंच बनवते, कारण मग मी बनवेन जास्त आणि मग ते असंच पडून जाईल, कारण मी तर जाणार आहे आणि घरी कोण जास्त जेवत नाही, नाला बाहेरचं खायला लागतं. मी एकटी याची मी जेवते घरी, कारण मम्मी फक्त जेवण बनवून जाते आणि हे लोक काय खात नाही. मम्मी तिच्यासाठी टिफिनसाठी घेऊन जाते. मम्मी मी विचारले, मी यूट्यूबवरती बघून बनवते भाई. अद्रक टाकलं, सर्व टाकलं मी, दिसली पाणी हा वाटतं हे तर कमीच वाटतं. गेट रेडी विथ मी, सस्तावाला करते मी. आणि मागे माझी बहीण झोपली आहे. कोण ना कोण माझा बॅकग्राऊंड घाण करायला आहेच. सो मी डार्क ब्राऊन शेडमध्ये जेल लायनर यूज करून माझे ब्राउज रोज असे फिल करते, त्याच्याने त्याच शेपमध्ये, त्याच अँगलमध्ये, फक्त थोडंसं हे मी असं राऊंड करते, ज्याच्याने ते खूप जास्त शार्प आणि छान वाटतं. आपल्या फेसमध्ये ना आयब्रो असं एकदम एकदम शेपमध्ये असेल ना, तर आपला पूर्ण फेस चांगला वाटतो. हे मी बोलू शकते, कारण बिना आयब्रोचं तुम्ही बघितलं ना मी कशी दिसते. मी जास्त अशी बिना आयब्रोची पुढे जात नाही, पण घरी आला तरी आणि मी तोंड बिंड धुतला असेल ना, लगेच आयब्रोला लागते. तर कोणाला सवय नाही ना मला अशी बघायची. कधी कोणी मला असं बघितलंच नसेल बिना आयब्रोजचं. आणि मला डार्क आयब्रोज आवडतात आणि हे एकदम लाईट, म्हणजे एकदम लाईट वाटतं, कारण मला हे करायला आवडतं ना, म्हणून जेवायचं. केवढी म्हणून लॅक्मेचा 925 प्रायमर प्लस मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन यूज करते मी. का करणार लावायचं आहे आज फाउंडेशन, कारण मी जाऊ दे ना अशी. तर आता मी स्किप केलं आहे फाउंडेशन लावायचं, नाही तर रोज कामाला जायचे मी, तर मी रोज मला हर टाईमचं यार, मी कपडेवर हर टाईम सांडते, सर्व सांडते.
काढते. आणि मी तोच ब्रश असा सर्वीकडे फिरवून टाकते. आता सध्या अशीच ठेवते. लय जोरात पडली असती, लय जोरात पडली असती येशू, लय खरं मला लय राग आला. केस बांधताना मला त्रास नाही द्यायचा. एकदम रेडी झाली आहे मी आणि आता मी निघेन. मिरर मध्ये किती चांगली वाटते आणि ती काळी भंगार वाटते. नाही छान वाटते. या बाजूला उन्हात आली तर छान वाटते. माझा मस्कारा जायच्या टायमाला संपला. किती छान. आणि एवढी चांगली बॅग मला या आउटफिटवर अशी घ्यायला लागणार नाही. म्हणजे अशी बॅग बिग सांगते मला हे पण घ्यायला लागणार. प्लस माझ्याकडे अजून एक पिशवी आहे माझी. मी किती 2 साड्या घेतल्यात, 2 ड्रेस घेतल्यात आणि बाकीचं सामान आणि मेकअपचं सामान आणि मी आता निघते. आणि येशू मॅडम पण माझ्यासोबत निघते. ती आजीकडे जाईन, मी वरती 4थ्या माळ्यावर. म्हणजे येशू क्लासला जाईन आणि मी साक्षीच्या घरी जाईन डायरेक्ट. आणि मी निघाली आहे आता. माझ्याकडे खूप जास्त सामान आहे म्हणून मला नीट शूट करायला पण नाही भेटणार आहे आता. मग मी डायरेक्ट आता साक्षीकडे जाऊन माझा कॅमेरा चालू करेन. ओरड ओरड ओरड. लहान पोरांना ओरडते बघा कशी पोरगी. ओरडणार आहे तुम्ही लोक मारायला पकडून. नाही बोलणार नाही. आणि आम्ही आता मी आणि साक्षी आम्ही चाललोय वॉकार्डीची गोळी घ्यायला. चल खालून त्यामध्ये हिल्स घालून तर चालायलाच जमत नाही. आणि आता अजून एक येईन शेमणी, तिला हे द्यायचंय. इकडे नाही समोरचं आहे पोचलंय. अय्या तुम्ही काय करताय आता? आता मी बनवते चिकन, सुकं चिकन. प्रवासात चाललोय ना, मस्त रात्रीचा डिनर. चिकन आणि पाव आणि जिरा राईस. जिरा राईस पण मेन्यू मध्ये आहे. आपल्याकडे सगळे मेन्यू मध्ये मेन्यू सगळं. बघ, पहिला तेल गरम केलंय मस्तपैकी. कांदा टाकलेला आहे चिरलेला. आम्ही पूर्ण आज बनवूनच राहणार. आज आम्ही पूर्ण टाकणार आहोत. मस्तपैकी छान छान चिकन बनवूया आणि रेटूया. लेटी तिच्या मम्मीने घेतल्या. ती नाही, आपल्या आपण घ्यायच्या. आईजीच्या जीवावर बाईजी नाही जायचं. चादर घेतली बाळा तू? मी चादर नाही घेतली कारण माझ्याकडे जागा नव्हती. ती वाली होती. एक्स्ट्रा घेतली आणि काय दिसतच नाही. हे काय दिसतंय? 2 गोधड्या, 3 गोधड्या आणि 1 चादर घेतली. बस होईल ना. तुम्ही दोघी होते. पिल्लू कोलंबी. किती टोमॅटो चिरलात रे? साक्षीला नाही, श्रद्धाला माहिती. 2. बस काय कंजूस आहेत रे माणसं माझ्या घरातली. बापरे, बघूनच किती छान वाटत. ते 5 मिनिटात चिकन बनवलंय. तुमचं काय घ्यायचं? आणि आता आम्ही दोघं एकदम लिपस्टिक वगैरे लावून एकदम रेडी जाऊन झोपणार आहे. पण तरी लिपस्टिक वगैरे लावून चाललंय. सर्व रेडी होत आहेत. सिया रेडी झाली? येस बोल. येस येस. अगं बाई, इकडे इकडे. अगं बाई. आणि बॅग वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे. साक्षी चला चला. आणि आम्ही आता पोहोचलोय आणि
सर्व जाणार आहे. सर्व बिझी आहेत है ना श्रद्धा? सर्व बिझी सर्व काम ह्याच्यामध्ये सर्वजण बिझी झालेत. कालवा चाललाय नुसता. देखो काय चाललंय. 4 ये देखो देसी फॅमिली. हाय करा इथे सगळ्यांनी. आणि बस आली आहे जस्ट आता. आणि एवढा मोठा लोचा झालाय इकडे. चार्जिंगचा असं C पिनचा आहेच नाही जी माझ्याकडे वायर आहे ती. म्हणजे मला पूर्ण टाइम प्रवास माझा असाच करावा लागणार आहे. तुझ्याकडे पुढे लावू शकते मी. हा साक्षी आहे तो नो टेन्शन. साक्षी मी बघ तिच्याकडनं हे घेतलं खायला. अरे भूक लागली म्हणून घेतलं मागून. आता आपण मस्त बसूया. हा तुझा लॅपटॉप पण नीट ठेव. अरे माझ्याकडनं नाही एक सामान नाही उचलत आहे साक्षी. असं पण नाही की नजारा जरा चांगला आहे तर आम्ही जरा पडदा बिरदा खोलू. घंटा फायनली. आणि आमची बस इथे आहे आणि आम्ही आता दादरला थांबलोय दाबेलीसाठी. कारण आम्हाला खाऊन पण भूक लागते यार. एवढं चांगलं आहे पण नाही आम्हाला हे खायचं. आणि आम्ही मस्त झोपून एकदम बटाट्यासारखे आता उठलोय आणि आता जेवायला थांबलोय आम्ही इकडे. हे सर्वे कसे वाटतायत. ऐक पडलं. काय माहिती कुठे पोहोचलोय आपण. कसारा घाटात. मॅडम जेवताय तिथे आणि तिकडे जेवली नाही आहे सर्वांसोबत. घाट असणार स्टेशन रेल्वे स्टेशन. थोड्या लवकर नाही आपण. हॉटेल तो कसारा घाटातलं हॉटेल आहे. तिकडे आपण जाऊन थांबणार आहे. आता थांबलेलो ना. आता ये कसारा घाटचा खाली हॉटेल आहे. अच्छा. आणि आम्ही आता जस्ट पोहोचलो आणि इकडे एवढी फटे थंडी आहे ना सर्व असे तापतात आहे. पण या फोनला काही थंडीच नाही वाटत आहे. हात आतमध्ये ठेव. मग कोणाची रिक्षावाल्याची बॉटल पण. बॉटल आपल्याकडेच राहू दे. आणि बापरे साक्षी चल तू त्या बाजूला बस मी या बाजूला बसते. पाठी नाही होणार मला नाही होणार. ती बॅग आहे ना पायी. मी येते तुमच्यावर. साक्षीला त्या बाजूला बसू. इकडनं या. तुम्ही इकडे बसा मी तिकडे बसते. तुम्ही इकडनं मी तिकडनं. ए तू जा तिकडनं मी बसते इकडे. आई ग कशी घुसायची इकडे. पडूनच जायचं. नाही मी पडून जाणार इथे. नॉनस्टॉप वाजतंय. दाताला दात असे नॉनस्टॉप वाजताय. तुझे वाजताय नाही. हे सिया थंडी वाजते की नाही. हिला थंडीच नाही वाजत. इथे बर्फ पडलाय बर्फ. आणि मी रिक्षावाल्याच्या बाजूला बसून आली. भाई बहुत थंडी है भाई फट जाएगी आपकी. इथे एवढी थंडी आहे ना. आम्ही आता जस्ट पोहोचलो इथे आणि मी स्वेटर नाही आणलाय. मला वाटलं काय असेल मुंबई सारखी थंडी. ते शेकोटी पेटवतात म्हणून आम्ही ते बसलोय माकडासारखे. थंडी
वाजलेच नाही वाजले भाई. इंसानच नाही, इंसान नाही, इंसान नाही, भूत आहे. कधी पेटे नसं झालंय. गाव असतं शेकोटी. काय अगं बोल. हे बघ सर्वे बापरे चांगले. इथे समोरच आहे, आपण इथून मॅगी वॅगी घेऊया. चालवू काय गाडी. किती बरं वाटतंय माझ्या. साक्षी खाली बस, खाली बस. हे फक्त माझ्या तोंडावर नको यायला बस. घालते घालते दे ग मला. साक्षी दे मला, दे बँडेज. हे बघून कर ग मावशी. तुला माहिती वाकडा कसा ती गावची आहे. कशी चूल पेट. त्याच्या घरी गेलो ना त्याच्यासोबत सगळं मिक्सर पाणी. मग अजून टेन्शन नाही. किती हे दिसल नक्की. बापरे, मी असं फर्स्ट टाइम अशा गावात आली आहे. हे असं फर्स्ट टाइम. हे सर्व त्या सायकलवाल्याला घेरून. एवढी थंडी वाजते इकडे. आता थोडं बरं वाटते इथे शेकोटी घेऊन. घरात जाऊया जरा. इवा झोपली पण काय ग. चल बाहेर. अय्या सिया सोबत आहे. मी स्वेटरच नाही आणलेलं, तर मग मी साक्षीच्या मम्मीचं स्वेटर घालून फिरते एवढं मोठं. मी फर्स्ट टाइम आले अशा गावात, नाही तर मी कधी अशी आली नाही. काय ओपन होतं आणि तिकडे ना नदी होती. तिकडे हे वॉशरूम. हा हे बाथरूम, हे वॉशरूम आहे. आणि ते 2 नंबर. अच्छा. ते सॉस कट वगैरे ना एकदम थंडीमध्ये. इथून जर निघाले ना कोंबड्या मी पळत सुटीन आणि ते लागतील मग माझ्या मागे. पेक्षा मी इथून निघते. या फुल स्टॉक मध्ये घेऊन ठेवलंय. हे बघ आम्ही गावी आलेलो आहोत आणि वेगळ्या तोंडाला धूर निघतोय. वेगळ्या प्रकारचं काहीतरी आम्हाला मिळालेलं आहे खाऊ. तो आम्ही घेतला आहे आणि आम्ही हे मुंबईला घेऊन येणार आहोत. हे बघा क्रीम रोल गावचे. हे रोट आहेत. हे बघा ट्रायंगल शेप मध्ये टोस्ट. हे गोल टोस्ट. हे पण ब्लॉक मध्ये सर्व दिसलं. हे बघ किती दूर येत आहे. फर्स्ट टाइम असं. सर्वांना घेतलं जेव्हा मी. या कोंबड्या मागे नाही लागत ना. हिला थंडीच नाही वाजत या छोटी पोरीला. वॉशरूम साफ केले. माझ्यासाठी करणं नमक काय. हिनबाई आहे मी. ते धूर धूर किती येतोय. ते नीट चाय हेच नाही होते. चुलीवर चाय चालला इकडे. शेफ इथे बसले आहेत. आता आला स्मेल. हम चुली पे चाय बना रहे. या दोन्ही मॅडम झोपून गेल्यात मस्तपैकी. झोपल्यात ते लोक. मी ही कोणाची पण चप्पल घालून जाते. मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते ना दुसरी चप्पल घालून जाते. काटे टोचतील नाही तर. परिवार चहा पावडर बैठ के पिएगे सब सह परिवार. समझी. टोस खारी भी लिया है. चूल्हे पे का चाय. देखो मालूम है 300 रुपए का टोस खारी बटर लिया. 300 रुपए का. रडले चाय बनवून बनवून. चहा आणि डोळ्यात पाणी आणलं माझ्या.
पण मी जिद्द केली, बनवली. तिघांना काय यायला. किती छान आहे इकडे यार, मला किती मस्त वाटतंय इथे फिरून. राऊंड मारून येते एक मस्तपैकी. इकडचे तिकडे, इकडच्याच इकडे. एवढं भारी वाटतंय ना मला इकडे येऊन. मी असं फर्स्ट टाइम आले ना, असं आमचं गाव पुण्याला आहे पण ते गाव म्हणजे असं गाव वाटत नाही. हे कसं असं गाव वाटतंय इकडे. किती भारी आहे यार. सो अय्यो मी चप्पल निघाली आणि मी पण आता पडली असते. हे सर्व पोरं माझ्याकडे बघताय ना. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता मी हा ब्लॉग इथे एंड करणार आहे. नंतर मग थोडा आराम वगैरे करून, थोडा फ्रेश होऊन, आंघोळ बिंघोळ करून मग नंतर मी आजचा ब्लॉग पोस्ट करेन. हा एडिट आता जस्ट एडिट करायला बसेन मी आणि मग नंतर हा पोस्ट करून दुसरा ब्लॉग चालू करेन. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.